नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। तर आज आपण पाहतोय चॅप्टर नंबर 3 दॅट इज भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठाचा दुसरा भाग। ऑलरेडी आपण पहिल्या भागामध्ये हे सगळं कव्हर केलं होतं। वेगवेगळे प्रदेश कोणते आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीने एक वातावरण आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं, किंवा ते कशा पद्धतीने भारतामध्ये समावेश झाले, तिथे कुठल्या कुठल्या संघटना होत्या, हे सगळं आपण पाहिलं। त्यासोबतच त्या ठिकाणी कोणत्या समस्या होत्या या आपण कव्हर केलेल्या आहेत। हे सगळे जे काही नोट्स आहेत ते तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहेत। सो प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता आपण सुरुवात करणार आहोत भारतामधल्या काही अशा समस्यांना ज्यामधल्या बऱ्याचशा समस्या अजून सुद्धा आहेत। त्यामधली समस्या म्हणजे नक्षलवाद। आता नक्षलवाद म्हणजे नेमकं काय आहे, तुम्ही कदाचित मूव्हीजमध्ये वगैरे पण मे बी पाहिलं असेल नक्षलवादाबद्दल, किंवा बऱ्याचशा बातम्या वगैरे ऐकल्या असतील। नक्षलवादी चळवळ पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला नक्षलवाद याच्यावरती शॉर्ट नोट लिहा किंवा टिपा लिहा, जो प्रश्न असतो आपला तसे प्रश्न विचारले जाऊ शकतात। सो नक्षलवादाला सुरुवात कुठे झाली? नक्षलबारी येथे। इवन तुम्हाला हे MCQमध्ये पण विचारलं जाऊ शकतं। सो प्लीज या ज्या नोट्स आहेत त्या नीट फॉलो करा, किंवा तुम्ही स्वतःच्या नोट्स पण बनवू शकता। आणि नक्षलबारी हे कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये। ठीक आहे। पुढे असं आहे की अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967 मध्ये नक्षलबारी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले। म्हणजे नेमकं काय केलं होतं? अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय की ज्यांच्याकडे कमी शेतजमीन आहे किंवा कमी जमीन आहे, ठीक आहे, असे जे काही शेतकरी आहेत किंवा जे काही शेतमजूर आहेत। शेतमजूर म्हणजे काय? ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाहीये किंवा स्वतःची जमीन नाहीये, पण ते ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्याकडे काम करतात, त्यांच्या शेतामध्ये काम करतात, त्यांना आपण म्हणतो शेतमजूर। सो जे शेतमजूर आहेत आणि जे अल्पभूधारक शेतकरी आहेत तर त्यांना संघटित केलं आणि 1967 मध्ये नक्षलबारी कुठे आहे? दार्जिलिंगमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये। तर मग या भागामध्ये त्यांनी काय केलं? शेत जमिनींभोवती, जर सपोज ही शेत जमीन असेल तर याच्याभोवती लाल झेंडे रोवले आणि काय केलं की हा आमचा प्रदेश आहे किंवा हा स्वतंत्र प्रदेश आहे असं त्यांनी घोषित केलं। ठीक आहे। या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्याला नक्षलवादी चळवळी असं म्हणतात। आणि मग अशाच प्रकारे प्रेरणा घेऊन की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे किंवा हा प्रदेश आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असं लक्षात ठेवून किंवा असं घेऊन किंवा याच्यापासून प्रेरणा घेऊन ज्यांनी ज्या ठिकाणी उठाव केले त्या प्रत्येक चळवळीला किंवा त्या प्रत्येक उठावाला नक्षलवादी चळवळ असं म्हटलं जातं। जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणं। मग आता जे जमीनदार आहेत, जमीनदार म्हणजे काय? जो जमीन देतो शेतमजुरांना शेती करण्यासाठी। ठीक आहे। मग हे जमीनदार काय करतात? मजुरांना खूप त्यांचं शोषण करतात, म्हणजे त्यांना वेळेवर पैसे द्यायचे नाहीत किंवा ठरलेल्यापेक्षा कमी रक्कम द्यायची किंवा खूप काम करून घ्यायचं आणि तेवढा मोबदला नाही द्यायचा। ठीक आहे। सो मग या विरोधात काहीतरी केलं पाहिजे, या विरोधात आवाज उठवला पाहिजे, यासाठी बऱ्याचशा कृषी समित्या तयार केल्या गेल्या। मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणं किंवा त्यांचे कुळांमध्ये वाटप करणं ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती। म्हणजे त्यांनी काय केलं की ज्यांच्याकडे खूप जमिनी आहेत, तसे जे काही मोठे जमीनदार आहेत त्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घ्यायच्या, का तर ते आपलं शोषण करतात, आपल्याला बरोबर वागणूक देत नाहीयेत, आपल्याला आपला मोबदला देत नाहीयेत। याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये राग होता आणि मग म्हणून त्यांनी त्या जमीन बळकावणे असेल किंवा या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली। आणि मग त्या जमिनी घेऊन कुळांमध्ये वाटणं, म्हणजे कुळ असतं ना, किंवा आपण असं म्हणतो की एक भाग म्हणूया आपण, किंवा त्यांचा एक ग्रुप म्हणूया, त्याच्यामध्ये वाटणं। ठीक आहे। पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली। म्हणजे सुरुवात कशाने झाली होती की शेतकऱ्यांचं हित करणं किंवा शेतकऱ्यांसाठी नक्षलवादाची सुरुवात झाली होती। ठीक आहे। शेतकऱ्यांसाठी सुरुवात झाली होती। एक काम करूया, आपण अजून स्पेसिफाय करूया। अल्पभूधारक शेतकरी, भूधारक शेतकरी आणि शेतमजूर। ठीक आहे। यांच्यासाठी ह्या योजनेची सुरुवात केली गेली होती, पण नंतर हळूहळू काय झालं? हे उद्दिष्ट होतं, पण नंतर हळूहळू ही जी चळवळ आहे तर ती आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली। शासनाने कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी या ज्या काही नक्षलवादी चळवळी आहेत तर त्यांनी दहशतवादाचा आश्रय घेतला। म्हणजे आधी काय होतं की फक्त इथपर्यंत मर्यादित होतं, शेतकऱ्यांसाठी वगैरे मर्यादित होती, पण नंतर काय झालं की शेती संबंधित असो किंवा कुठल्याही गोष्टी संदर्भात जर सरकारने काही कल्याणकारी निर्णय घेतला किंवा जनतेच्या हितामध्ये निर्णय घेतला तरी पण प्रत्येक वेळी नक्षलवादी चळवळी काय करायच्या किंवा नक्षलवादामधले हे जे काही संघटना होत्या ते काय करायचा, प्रत्येक वेळी याचा उलट काहीतरी अर्थ काढायचे आणि लोकांना भडकवायचे। म्हणजे जरी सरकारने हे जनतेच्या हितासाठी केलं असेल तरी पण त्याचा काहीतरी उलट अर्थ काढला जायचा आणि लोकांना याच्या विरोधात भडकवलं जायचं।
मग असं करत करत जे काही सरकार योजना काढेल ती जनतेपर्यंत पोहोचूच नाही द्यायचं. आणि मग यासाठी हळूहळू त्यांनी वादांचा आश्रय घ्यायला सुरुवात केली. आणि मग लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवादी करू लागले. म्हणजे त्यांना आता लोकशाही वगैरे काही नको होतं. त्यांना एक सरकार आहे, एक असं आहे, असं काही नको होतं. त्यांना असं हवं होतं की सगळे लोक समान असले पाहिजे. एक सरकार आहे किंवा आपण निवडून दिलं ते लोक डिसिजन घेत आहेत असं त्यांना नको होतं. आणि म्हणूनच ते सरकारचा कुठलाही निर्णय जनतेपर्यंत पोहोचूच द्यायचे नाहीत. आणि मग यातूनच नक्षलवाद हा देशाचा अंतर्गत सुरक्षिततेपुढे एक नवीन आव्हान निर्माण झालं. का तर आपले निर्णय एक्सेप्ट करत नाहीये कोणीतरी, ते आपल्या विरोधात बंड करतायत, असं सगळं सरकार बाबतीत होऊ लागलं. आणि मग ते आता लोकशाही समोरचं आव्हान आहे ना, कारण त्यांना लोकशाहीच नको आहे. त्यांना ते नकोच आहे. त्यांना की कुठेतरी मतदान करायचं आहे, कोणीतरी निवडून येते, कोणीतरी आपल्यासाठी निर्णय घेते, हे त्यांना नकोच आहे. ठीक आहे. नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होतं, कारण तिथूनच याला सुरुवात झाली होती. पुढे ही चळवळ आंध्र प्रदेश, पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, आदिलाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, राजनांदगाव, सुकमा, महाराष्ट्रामधील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरमधील काही भाग, त्यासोबतच मध्य प्रदेशमधील बालाघाट, मंडला, ओडिशामधील कोरापूट या इथपर्यंत पसरलेली आहे. म्हणजे आधी फक्त पश्चिम बंगाल हे त्यांचं केंद्रस्थान होतं, पण हळूहळू ते पूर्ण भारतामध्ये आता हे जे नक्षलवादी चळवळी आहे तर ते आपल्या जे काही आपले उद्दिष्ट आहे तर ते पसरू लागले आहेत. नेक्स्ट आहे आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी म्हणजे PLGA या संघटनेची सुद्धा स्थापना केली. आणि हा संघर्ष अद्यापही चालू आहे. म्हणजे त्यांना आता त्यांना या ज्या काही नक्षलवादी चळवळी आहेत या सगळीकडे पसरवण्यासाठी त्यांनी दहशतवादाचा आश्रय घेतला होताच, पण त्यासोबतच त्यांनी स्वतःची एक संस्था निर्माण केली की जे त्यांना शस्त्र प्रोव्हाइड करतील, पैसा वगैरे प्रोव्हाइड करतील. त्याचं नाव आहे PLGA पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी. ठीक आहे. हे पण तुम्हाला MCQs मध्ये येऊ शकतं. तर हे होतं नक्षलवाद. आता दुसरं आहे ते म्हणजे जमातवाद. आता नावातच आहे जमातवाद, म्हणजे नक्कीच हे जमात, जात, धर्म याच्याशी रिगार्डिंग काहीतरी असणार आहे. राईट. आय होप की तुम्ही पण माझ्याबरोबर नोट्स बनवताय, कारण तरच तुम्हाला उपयोग होईल. कारण फक्त रीड करून किंवा फक्त ऐकून वगैरे इतिहास नाही समजत. सो प्लीज ट्राय करा की तुम्ही सुद्धा नोट्स वगैरे बनवाल. नेक्स्ट आहे जमातवाद. हे आपल्या देशातल्या ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. आता आपण पाहतो की आपला भारत आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रांताचे लोक आहेत, प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. फक्त महाराष्ट्र असेल त्याच्यामध्ये पण अनेक वेगवेगळे, जसं की पश्चिमेकडचा महाराष्ट्र त्यांची संस्कृती वेगळी आहे, पूर्वेकडे थोडी इतर वेगळी बोलीभाषा आहे, वेगळी संस्कृती आहे, उत्तरेकडे असून थोडं वेगळं आहे. हे जर आपण पूर्ण भारतामध्ये पाहिलं तर उत्तरेकडची संस्कृती पूर्ण वेगळी, दक्षिणेकडे पूर्ण वेगळी. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या संस्कृतीचे असतील, जातीचे असतील, धर्माचे असतील, असे सगळे लोक आपल्याकडे राहतात. ठीक आहे. आणि हे एक एकजूट आहे आपल्या भारताची. पण तरी सुद्धा काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हे जे एकजूट आहे, हे जे ऐक्य आहे तर त्याच्या धोक्यात आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. म्हणजे असं होतं की आम्ही हिंदू आहोत, तुम्ही मुसलमान आहात, तुम्ही ख्रिश्चन आहात, हे तर आहेच, पण याच्यामध्ये पण हिंदूमध्ये पण असं आहे की आम्ही या जातीचे आहोत, म्हणजे आमचा जो काही एक ग्रुप आहे किंवा आमची जी काही जमात आहे ती किती श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा, असं होतंय ते. म्हणजे ठीक आहे, आपला धर्म श्रेष्ठ आहे, पण तुमचा पण तर श्रेष्ठ आहे, तुमच्या पण धर्माचा काहीतरी एक वेगळं स्थान आहे, आमच्याही धर्माचं काहीतरी वेगळं स्थान आहे, असं मानून आपण राहिलो तर आपण एकत्र राहू शकतो. आपण प्रत्येकाचं धार्मिक स्वातंत्र्य पण जपू शकतो. पण जर आपण असं करायला लागलो की आमचाच धर्म श्रेष्ठ आहे, तुमचा कुठे किती खाली आहे वगैरे, असं जर आपण केलं तर याच्यामधून कुठेतरी जमातवाद निर्माण होतो. आणि हा मेन इश्यू आहे. आपण प्रत्येकाला जर मान दिला किंवा प्रत्येकाला सन्मान दिला, प्रत्येकाचा धर्म एक श्रेष्ठ धर्म म्हणून पाहिलं प्रत्येकाच्या धर्माला, तर मग कुठेही जमातवाद येणार नाही. आणि आपणही आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन, आपल्या धर्माला सोबत घेऊन किंवा एकत्र आपण राहू शकतो. ठीक आहे. कारण प्रत्येकाचं वेगळेपण आहे ते आपण जपलं पाहिजे. पण या सगळ्या धर्मांच्या वरती पण एक धर्म आहे, तो म्हणजे माणुसकीचा, जो कदाचित आपण आता विसरत चाललेलो आहोत. कारण असं होतंय की जमातवाद आहे, आपला वेगळा धर्म आहे, तुमचा वेगळा धर्म आहे, ठीक आहे, पण याच्यावरती पण आपण सगळेजण एक आहोत ना, आपण सगळेजण माणूस आहोत. आपल्याला देवाने 2 हात दिले, 2 पाय दिले, सगळं काही समान दिले, सगळं काही सेम दिले, प्रत्येकाच्या अंगात सेम रक्त आहे, म्हणजे याचा अर्थ आपण सगळे माणूस आहोत. सो तो एक विचार कुठेतरी आता सध्या कमी आहे किंवा तो सगळ्यांच्या मनामध्ये असला पाहिजे. तर हे सगळे ज्या काही समस्या आहेत त्या कुठेच राहणार नाहीत. जर आपण प्रत्येकजण माणूस आहोत, कितीही वेगळेपण आपल्यामध्ये असलं तरी पण आपण एक आहोत असं जर आपण मानत राहिलो, प्रत्येकाला जर आपण सन्मान देत राहिलो, तर कदाचित ह्या सगळ्या समस्या उद्भवणार नाहीत. संकुचित धार्मिक अभिमानातूनच हा सगळा जमातवाद वगैरे निर्माण होतोय. ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये जमातवादाचे बीज पेरले. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जेव्हा ब्रिटिशर्स आले होते तर तेव्हा ते दुसऱ्या देशामधून आले होते आणि अर्थात आपल्या भारतामध्ये भारतीयांची संख्या प्रचंड होती आणि ब्रिटिशर्सला आपल्या देशावरती राज्य करायचं होतं आणि पूर्ण ब्रिटिश
म्हणजे सगळेच ब्रिटिशर्स आपल्या इंडियामध्ये सुरुवातीला नव्हते येऊ शकत. मग थोडेसे आले, मग त्यांनी हळूहळू फूट पडायला सुरुवात केली. त्यांनी भांडणं लावायला सुरुवात केली जमातवादाशी रिगार्डिंग, की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात वगैरे वगैरे. आणि मग त्यांचं ऐकून असेल किंवा त्यांच्याने त्यांचा प्रभाव पडून असेल की आपल्यामध्येच मग हळूहळू भांडणं लागत गेली आणि इथूनच सुरुवात झाली जमातवादाला. आणि कदाचित त्यामुळेच असं होतं की आधी आपला भारत हा एक भारत होता, पण नंतर हळूहळू त्या लोकांनी येऊन भांडणं लावायला सुरुवात केली. मग आपण आपल्यामध्येच भांडत राहिलो आणि त्याच्यामुळे ती जी एकता होती तर ती फुटली आणि म्हणून कदाचित ब्रिटिशर्स आपल्यावरती राज्य करू शकले. आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक शतकानुशतकापासून गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. म्हणजे ब्रिटिश नव्हते किंवा इव्हन भारत स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधीपासून खूप आधीपासून भारत आहे की ज्याच्यामध्ये अनेक धर्माचे लोक एकत्र राहत होते. आणि एखाद्या समाजामध्ये भिन्न भिन्न धर्माच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे यात काहीच वेगळं नाहीये. जसं की आपण ऑलरेडी डिस्कस केले की प्रत्येकाचा वेगळेपण आहे, प्रत्येकाचा काहीतरी धर्म आहे, प्रत्येकाची काहीतरी संस्कृती आहे. पण जर आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे इतरांच्या संस्कृतीला पण जर मान देऊ लागलो, सन्मान देऊ लागलो तर कुठे काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण प्रत्येकाचा आदर करू लागलो तर त्याच्यामध्ये कुठेच काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाला तो अधिकार आहेच. पण जर आपण आपलीच संस्कृती श्रेष्ठ आहे, आपणच कसे श्रेष्ठ आहोत असं जर आपण दाखवायला लागलो, आपल्याच फक्त अभिमान जर आपण बाळगू लागलो तर मात्र हा सगळा प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण होतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर जे आहे तर ते दुरभिमानात होते. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आहेत आणि बाकीचे तुच्छ वाटू लागतात आणि मग यातूनच धर्मांधता येते. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. सो जमातवादाचा पाया काय आहे हे तुम्हाला अगेन MCQs मध्ये येऊ शकतं. धर्मांधता म्हणजे धर्मांमध्ये आलेलं अंधपण, की आपल्याला फक्त आपलाच धर्म दिसतो, इतरांचा आपल्याला काही दिसतच नाही, इतरांचा आपल्याला धर्म दिसतच नाही, आपल्याला आपणच श्रेष्ठ वाटतो, इतर सगळे आपल्याला कनिष्ठ किंवा तुच्छ वाटतात. सो याला आपण म्हणू शकतो धर्मांधता. आणि धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो, भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो, परस्परांविषयी त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ लागतो. परधर्मीय देशबांधवांना आपले शत्रू मानतो आपण, की असं वाटतं की दुसऱ्या धर्माचे म्हणजे आपले शत्रूच आहेत. इव्हन ते आपल्या भारतामधले असो किंवा हार्डकोर प्युअर भारतीय असोत तरीही आपल्याला असं वाटतं की त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणजे ते आपले शत्रूच आहेत. आणि मग अर्थात आपण आता एकत्र राहतोय आणि आपण जर समोरच्याला आपला शत्रू मानू लागलो तर मग समाजामध्ये जी काही शांतता आहे किंवा असायला पाहिजे ती राहत नाही. आणि मग एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणे हे कमी होऊ लागते. आता अर्थात आपण त्यांचा धर्म मानत नाहीये, आपण त्यांना तुच्छ लेखतोय तर आपण त्यांचे सणही नाही साजरे करणार आणि त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा एक सामाजिक शांतता किंवा जे काही ऐक्य वगैरे होतं ते सगळं त्याच्यावरती पण आता काय म्हणूया आपण ते पण आता नष्ट होऊ लागलेलं आहे. नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणे ही अशक्य होऊन बसते. कारण आता एकता शिल्लक नाही आणि जर एकता नसेल तर काय मागणी करणार, काय चळवळी करणार. आणि धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटकांकडे माणसांकडे बघण्याची दृष्टी देखील कलुषित होऊन जाते. काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपल्या धर्माच्या चौकटीतून करू लागतात. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणामध्ये प्रभावशून्य आहोत असे सर्व धर्मांतील काही व्यक्तींना वाटते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा संदर्भ हा धर्माशी जोडला जातो. म्हणजे असं काहीतरी झालं हा धर्मामुळे झालंय, राजकारणामध्ये काहीतरी झालं हा ते त्या धर्माचे आहेत म्हणूनच झालं. सो बेसिकली अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चर्चेत येऊ लागतात. आपल्यावर सतत अन्याय होतो आहे अशी त्यांची समजूत होते. आणि मग काही पण झालं की थोडं कुठेतरी वेगळ्या लोकांसाठी काही केलं की आपल्यावरती अन्यायच होतोय, आपल्याकडे कोणी बघतच नाहीये, हे आपल्या धर्मावरतीच असे करतायत म्हणून होतंय वगैरे वगैरे, किंवा ते परधर्मीय आहेत त्याच्यामुळे आपल्यावरती अन्याय करतायत. म्हणजे कुठेही काही झालं तरी त्याचा संदर्भ हा धर्माशी जोडला जातो. आपल्याबाबत सरकार पक्षपातपणाच करत आहे अशी भावना मग हळूहळू बळावू लागते. आणि अशा अवस्थेमध्ये ते आपल्या धर्माविषयी, धर्मबांधवांविषयी हळवे बनतात. मग असं होतं की अरे आपल्याकडे कोणी लक्षच देत नाहीये, आपल्या धर्माकडे कोणी बघतच नाहीये किंवा आपल्यासाठी कोणी काही करत नाहीये, मग असा विचार येतो. आणि म्हणून ते मग सगळे लोक संघटित होतात आणि मग ते परत सरकार विरोधात बंड करणार किंवा त्यांच्या विरोधात काहीतरी योजना करणार किंवा अगेन सरकारच्या कुठल्याही योजना आल्या तर त्या लोकांपर्यंत पोहोचू देणार नाहीत. मग अगेन इथे पण कुठेतरी नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अगदीच नक्षलवाद नाही पण त्याच्या सिमिलर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पुढे असं आहे की आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत नकळत कोणी अपमान केला तर मग यातूनच मग दंगली पेटतात. शेकडो निरपराध जीव मारले जातात. आणि दंगलींमध्ये काय होतं तुम्ही पाहिलं असेल की काही वर्षांपूर्वी तुम्ही मूवीजमध्ये वगैरे पण पाहिलं असेल, हिंदू मुसलमान यांच्या दंगली व्हायच्या. काय झालं दंगलीमधून? आजही आपल्या भारतामध्ये हिंदू राहतात, मुसलमान राहतात, अगदी आनंदात राहतात. पण दंगली होऊन काय झालं? म्हणजे फक्त ते लोक मारले गेले किंवा समाजामध्ये तेवढ्यापुरती अशांतता निर्माण झाली, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली.
म्हणजे त्याच्याने चांगलं असं काही घडलंच नाही ना, जे काही घडलं ते सगळं वाईटच घडलं. म्हणजे त्याच्यामधून काही चांगलं घडतच नाहीये, फक्त त्या काळासाठी दंगली होतात, काहीतरी कोणीतरी काहीतरी करतं आणि तुमचा धर्म असा आमचा धर्म असा असं काहीतरी होतं आणि दंगली पेटतात. पण त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतात, त्याच्यामुळे किती लोकांची घरं उद्ध्वस्त झाली, किती लोकांचे जीव गेले, किती कुटुंब उद्ध्वस्त झाली, हे सगळं कोणी पाहतच नाहीये. म्हणजे यापेक्षा जर आपण सगळेच एकत्र राहिलो तर याच्यावरती आपण मात करू शकतो ना. आपले शत्रू काय आहेत, आपला शत्रू काहीतरी वेगळाच आहे. गरिबीमधून आपल्याला बाहेर यायचं आहे किंवा देशाची अर्थव्यवस्था सुधारायची आहे, ते सगळं बाजूलाच राहतंय आणि आपण फक्त दंगलीमध्ये वगैरे व्यस्त होतो. शेकडो निरपराध जीव मारले जातात, कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते, सार्वजनिक शांतता नष्ट होते, दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मने दुरावतात आणि एकमेकांबद्दल जो काही विश्वास होता त्याला सुद्धा तडा जातो. माणसामधील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. आता आपण बघा, राहताना आपण आपलं घर आहे, बाजूला शेजाऱ्यांचे घर आहे, आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो की त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी धोका नाही आहे किंवा आपण असं म्हणतो की ते आपल्याला काही हानी नाही पोहोचवणार. ठीक आहे, सो असा विश्वास ठेवूनच आपण सगळे एकत्र राहू शकतो. आपण एका चाळीत राहू शकतो, आपण एका बिल्डिंगमध्ये राहू शकतो, आपण एका ठिकाणी एकत्र समूह करून राहू शकतो, कारण आपल्याला दुसऱ्यावरती विश्वास आहे की त्यांच्याकडून आपल्याला काही धोका नाहीये. ठीक आहे, आणि जर असं मग धर्मांमध्ये दंगली वगैरे होऊ लागल्या तर आपण विश्वास नाही ठेवू शकणार कोणावरती, आणि मेन जर विश्वासच नसेल तर आपण एकत्र राहू शकत नाही, राईट. आणि जर विश्वास तुटला की मग सामाजिक ऐक्यास तडा जातो, आणि सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसं साधणार. मग जर समाजच एकत्र नसेल तर आपण पूर्ण राष्ट्राला कसं काय एकत्र आणू शकतो. म्हणूनच आपल्या सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, तर राष्ट्रीय एकतेसाठी, सामाजिक शांततेसाठी, सर्वांच्या कल्याणासाठी आणि समाज कल्याणासाठी. त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांमध्ये आपण मिसळले पाहिजे, परस्परांच्या सण उत्सवामध्ये सहभागी झाले पाहिजे, एकमेकांच्या चांगल्या चालीरीती असतील, सद्विचार असतील ते आपण स्वीकारले पाहिजेत. आता अर्थात आपल्याकडे काहीतरी चांगलं आहे, इतर धर्मामध्ये अजून काहीतरी चांगलं असेल ते आपण स्वीकारलं पाहिजे, त्यांच्या सणांमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, आपणही त्यांना आपल्या सणांमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. सो असं जर आपण एकत्र राहिलो तर असं आपण पाहिलं ना तर प्रत्येक धर्माचे सण असतात. ठीक आहे, पूर्ण वर्षभरामध्ये सण येत असतात. असं जर आपण करत राहिलो, प्रत्येक सण जर आपण साजरे करत राहिलो, इव्हन ते आपल्या धर्माचे नसतील तरी सुद्धा, तर पूर्ण वर्ष आपल्या आनंदात आणि सणात जाऊ शकते जर आपण सगळे एकत्र राहिलो तर. आणि आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आलं पाहिजे, कारण आपले मेन प्रश्न काय आहेत किंवा मेन शत्रू काय आहेत, तर आर्थिक परिस्थिती आहे, समाजामध्ये जी काही गरिबी आहे ते आहे, तर त्याच्यामुळे तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे, रॅदर दॅन आपण फक्त धर्मांमध्ये भांडत बसणं. सो या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. धार्मिक सलोखा का बिघडतो, त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणं आहेत, या प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्यासाठी हाच एक मार्ग आहे. सो इथपर्यंत आपण पाहिलं जमातवाद काय आहे, नक्षलवाद काय आहे. मोस्टली तुम्हाला जमातवादामध्ये हेच लिहायचं आहे की हे कशामुळे येतं किंवा हे नेमकं काय कसलं आव्हान आहे, तर राष्ट्रीय ऐक्यापुढील आव्हान आहे. आणि जमातवाद का निर्माण होतो, तर इथं आपण त्याचं एक वाक्य लिहूया की जमातवाद का निर्माण होतो, तर संकुचित धार्मिक अभिमानातून. हा जो काही जमातवाद आहे तर तो निर्माण होतो. ठीक आहे, आता पुढचं आव्हान आहे ते म्हणजे प्रदेशवाद. ज्याप्रमाणे जमातवादामध्ये जातींवरती जे काही दंगली आहेत किंवा गोष्टी घडल्या जात होत्या, त्याप्रमाणे प्रदेशवादामध्ये प्रदेशावरून असं होतं की आमचा प्रदेश चांगला आहे किंवा आमच्या प्रदेशाचा आम्हाला अभिमान आहे, आमच्याकडे असा इतिहास आहे, अशी संस्कृती आहे, तुमच्यापेक्षा चांगली संस्कृती आहे वगैरे असं काहीतरी होतं आणि त्यापासून प्रदेशवाद निर्माण होतो. सो प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजावी अभिमान बाळगणे. अभिमान बाळगणे ठीक आहे, पण तोच अभिमान जर अतिरेक झाला त्याचा तर मात्र प्रदेशवाद निर्माण होतो. ठीक आहे, उदाहरणार्थ मी बंगाली, मी मराठी अशी आपली ओळख सांगणे वेगळे, पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी जर भावना निर्माण झाली तर त्याला आपण म्हणतो की अवाजावी
प्रमाणे हा जो अभिमान आहे तर तो पाहायला मिळतोय. म्हणजे ठीक आहे, आपल्याला अभिमान आहे की आपण महाराष्ट्रीयन आहोत किंवा आपण महाराष्ट्रामधले मराठी आहोत. इतरांना अभिमान आहेत की ते बंगालमधले बेंगॉली आहेत, कोणाला अभिमान आहे ते पंजाबीमधले म्हणजे पंजाबमधले पंजाबी आहेत. इतर काही प्रदेशाचा अभिमान असेल तो ठीक आहे. आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या प्रदेशाबद्दल अभिमान असणं ही वेगळी गोष्ट आहे. पण तो अभिमान असताना जर आपण इतर संस्कृतींना कमी लेखतोय किंवा त्यांना तुच्छ लेखतोय तर मात्र ते बरोबर नाहीये. आपण मराठी आहोत ठीक आहे, पण ते पण तर बेंगॉली आहेत, त्यांचा पण इतिहास मोठा आहे किंवा त्यांची पण संस्कृती वेगळी आहे, श्रेष्ठ आहे. असं जेव्हा आपण मानायला लागू तेव्हा हा प्रदेशवाद निर्माण होणार नाही आणि आपण प्रत्येकाचं वैविध्य जपून एकत्र भारतामध्ये आपण एकत्र राहू शकतो. ठीक आहे. आणि मग ही जेव्हा एक आवाजावी अभिमान निर्माण होतोय प्रदेशाबद्दल, आवाजावी अभिमान, आणि त्यातूनच हे जे प्रदेशवाद वगैरे आहेत तर ते निर्माण होत आहेत. ओके. आणि मग आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा आवाजावी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप निर्माण होते. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावे. म्हणजे आपण आपल्या प्रांतावरती प्रेम करतोय, आपल्याला आपल्या प्रांतातील संस्कृतीचा अभिमान आहे, हे सगळं ठीक आहे, पण त्याचा अतिरेक होता कामा नये किंवा त्याचा इतरांना कमी लेखण्याकडे कल जाता कामा नये. विकासातील असमतोलतेमुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. म्हणजे कधी कधी असं होते की काही प्रदेशाचा विकास खूप वेगाने होतो किंवा सरकार त्या ठिकाणी खूप चांगल्या योजना राबवते. काही प्रदेशामध्ये तिथल्या परिस्थितीमुळे असेल किंवा कशामुळे तरी असेल तिथला विकास इतक्या वेगाने होत नाहीये. मग असं होतं की आमचा प्रदेश चांगला आहे, तुमच्या प्रदेशामध्ये विकास नाहीये वगैरे, आणि इथून पुन्हा एकदा प्रदेशवाद सुरू होतो. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली तर इतर राज्य आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली. उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, पंजाब असेल, तमिळनाडू असेल, ही राज्य आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली. तर ओडिशा असेल, बिहार आहे, आसाम सारखे जे काही राज्य आहेत तर त्या ठिकाणी मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली नाही आणि आर्थिकदृष्ट्या त्या राज्यांमध्ये तितका विकास नाही झाला. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यांमध्ये आर्थिक विकास होतो तिथे मग ते शिक्षणही मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं मिळतं, आरोग्याच्या सुविधा असतात, संस्कृती वगैरे आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या राज्यांमध्ये असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत देखील खूपच मागे राहतात. प्रगत राज्यांमधील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाहीत, कारण अर्थात त्यांच्याकडे अजूनही तितका आर्थिक सामर्थ्य नाहीये किंवा तितका विकासही झालेला नाहीये. आणि मग अशा काही भागांमध्ये शैक्षणिक मागासलेपणा असेल, बेरोजगारी वाढते, दारिद्र्य वाढते आणि आपली फसवणूक होत आहे असं त्यांना वाटू लागतं की म्हणजे त्या राज्यांमध्ये किती चांगलं चालू आहे, त्यांचा किती चांगला विकास होतोय आणि आपल्या राज्याचा मात्र विकास होत नाहीये. मग याच्यामुळे आपल्यावरती सरकार काहीतरी अन्याय करतंय किंवा आपल्याकडेच या योजना येत नाहीयेत अशा पद्धतीने सरकारविषयी त्यांच्या मनामध्ये काय म्हणूया आपण एक गैरसमज निर्माण होतो आणि त्यातूनच पुढे प्रदेशवाद जो आहे तर तो बळावत जातो. त्याच्यानंतर यातूनच मग राज्यांमधील सलोखा नष्ट होतो. हा सलोखा नष्ट झाला तर मग त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावरती होतो, कारण प्रत्येकच व्यक्ती म्हणणार की माझा प्रदेश श्रेष्ठ आहे, तुझा कनिष्ठ आहे, असं मग आपापसामध्ये भांडणं लागत राहणार आणि त्याच्यामुळे जे काही आपण राष्ट्रीय ऐक्याचं स्वप्न पाहतोय तर ते मात्र काही पूर्ण होणार नाही. आणि त्या आर्थिक असमतोलतेचा प्रश्न मात्र आपण तडीस न्यायला हवा, जो की खरा गरजेचा प्रश्न आहे. तो म्हणजे जिथे कुठे आर्थिक स्थैर्य नाहीये तिथे आपण कशा पद्धतीने आर्थिक विकास करू शकतो वगैरे, हे मेन प्रश्न आहेत. आणि प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे. असा जर श्रेष्ठत्वाचा गंड निर्माण झाला तर मात्र त्या ठिकाणी प्रगती होऊन देखील त्यांच्यामध्ये प्रदेशवाद निर्माण होऊ शकतो. आणि जे अविकसित आहेत त्यांना ते लोक कमी लेखतात. आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते. म्हणजे एखादे राज्य विकसित आहे तर त्याने इतर राज्यांना पण विकसित करण्यासाठी हातभार लावावा किंवा त्यांच्याकडे काहीतरी निर्यात करावं, त्यांच्याकडून काहीतरी आयात करावं वगैरे, असं न करता आपणच फक्त श्रेष्ठ आहोत, ते कसे कनिष्ठ आहेत यामध्येच जर फक्त सगळेजण राहिले तर मात्र भारताचा विकास नाही होऊ शकणार. त्याच्यानंतर पुढे असं आहे की आपल्या विकासामध्ये ते लोक इतरांना वाटेकरी करून घेण्यात तयार नसतात. या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. आणि मग आता ज्यांच्यावरती अन्याय होतो असं त्यांना वाटतंय ते लोक मग समविचारी लोकांना एकत्र जमा करतात, एक नवीन संघटना बनवतात आणि मग
त्याच्यामध्ये पण मग ते आपला इतिहास, आपली परंपरा याच्याबद्दल बोलतात आणि मग त्यांनाही कळतं की आपलं हे एक वेगळेपण आहे आणि मग ते सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करतात की आपणही आपली ही संस्कृती श्रेष्ठ आहे, आपणही इतरांपेक्षा वेगळे आहोत. हे सिद्ध करताच मग प्रदेशवाद जो आहे तो निर्माण होतो आणि याच्यामुळेच राष्ट्रीय ऐक्यासाठी बाधा निर्माण होते. विकासातील असमतोल नष्ट करून किंवा कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. म्हणजे आता हे कशामुळे होते किंवा प्रदेशवाद कशामुळे होतोय? एक तर प्रदेशाबद्दल आवाजावी अभिमान तर आहेच, पण हा आवाजावी अभिमान असणं किंवा या सगळ्या गोष्टींना खतपाणी कशामुळे मिळते? तर विकासातील असमतोलता. म्हणजे एका भागामध्ये जास्त विकास आहे, एका भागामध्ये कमी विकास झाला आहे, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. जर सगळ्याच भागांची विकास होऊ लागला किंवा सगळ्याच भागांची स्थिती सुधारू लागली तर मात्र कदाचित हा प्रदेशवाद कमी केला जाऊ शकतो. भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला. याच्याच जोडीला लोकसंख्या असेल, स्वच्छता आहे, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी किंवा राहण्यासाठी घरं आणि 2 वेळचे भोजन, अशा अजून कितीतरी समस्या आहेत आणि आपण या समस्यांवरती किंवा या आव्हानांवरती मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत आणि पुढील भागांमध्ये आपण ज्या आर्थिक प्रगती आहेत किंवा आर्थिक सुधारणा ज्या भारतामध्ये होणार आहेत त्या आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला भारताचा नकाशा पाहायला मिळतोय. राजकीय नकाशा आहे, म्हणजे याच्यामध्ये भारताच्या सीमा, ज्या काही आउटरमोस्ट सीमा आहेत तर त्या भारताच्या प्रत्येक राज्यामधील सीमा सगळं काही तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. स्वाध्याय तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. नेक्स्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आर्थिक विकास हा चॅप्टर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.